राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या चिखली शहरात सध्या बॅनर वॉरमुळे वातावरण तापले आहे। मी धावतो होट चोरी रोखण्यासाठी या उपक्रमाअंतर्गत काँग्रेसने आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धेसाठी लावलेल्या बॅनरवरून हा वाद निर्माण झालाय। या बॅनरला प्रत्युत्तर म्हणून मनसे जिल्हा संघटक शैलेश गोंधने यांनी कारखाने बँका बुडवून झाल्या, आता धावपळ कशाला अशा आशयाचे बॅनर शहरात ठिकठिकाणी लावले। या बॅनरची मनसेने चिखली नगरपालिकेकडून रीतसर परवानगी घेतली होती, मात्र हे बॅनर पाहताच काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त करून त्यांची तोडफोड केली। यामुळे वाद केवळ बॅनरबाजीपुरताच मर्यादित न राहता थेट पोलिसांत पोहोचला आहे। शैलेश गोंधने यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। या तक्रारीनुसार माजी आमदार आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्यासह 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। यामुळे चिखलीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। आज सकाळी चिखली शहरामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडल्या। एक, चिखली शहरामध्ये काँग्रेस कमिटीच्या वतीनं मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती। त्या मॅरेथॉन स्पर्धेच्या पाठीमागचा उद्देश एक हास्यास्पद असा त्यांचा एक प्रयत्न या ठिकाणी फसलेला आहे। त्यांनी मी धावतो वोट चोरीसाठी या मथळ्याखाली त्यांनी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर या अगोदर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांनी जी सूतगिरणी बुडवली, त्या सूतगिरणीच्या माध्यमातून जिल्हा बँकेचा लाखो कोटी रुपये त्यांचा अफार त्यांनी या ठिकाणी केला, त्याची पोलखोल करण्याचं काम शेतकरी नेते शैलेशजी गोंधने यांनी केला आणि त्या पद्धतीचे बॅनर त्यांनी चिखली शहरामध्ये परवानगी घेऊन लावले असताना एक हुकुमशाही पद्धतीनं एक रस्त्यावर राडा करण्याचं काम काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्ष व त्यांच्या सहकार्याने केलेलं आहे। हे अत्यंत निंदनीय बाब आहे। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा उल्लेख करून वारंवार यांनी निवडणुकीमध्ये अपप्रचार केला, संविधानाचा अपप्रचार केला, संविधानाचा वापर केला, परंतु सुद्धा इथल्या या जनतेने त्यांना दाखवून दिलं की संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद हा इथल्या महायुतीच्या उमेदवारासोबत आहेत। त्याच माध्यमातून या ठिकाणी महायुतीच्या उमेदवार सौ श्वेताताई महाले पाटील या निवडून गेलेल्या आहेत आणि एवढं सगळं झाल्याच्या नंतर, सत्तांतर झाल्याच्या नंतर सत्ता बसली, विविध वेगवेगळ्या पद्धतीचं चांगलं काम या संपूर्ण देशामध्ये दिल्ली ते गल्लीपर्यंत सुरू असताना आता आपल्याजवळ काहीच नाही म्हणून कुठले तरी उलट भानगडी बाहेर काढायच्या आणि त्याच्यातून प्रसिद्धी मिळवण्याचं काम अलीकडच्या काळामध्ये काँग्रेसची टीम या ठिकाणी करत आहे। परंतु मला या ठिकाणी त्यांना सांगणं आहे की जनतेनं कौल हा महायुतीच्या बाजूने दिलेला आहे, तुमच्या बाजूनं जनतेने या ठिकाणी कौल दिलेला नाही। म्हणून जनतेला काय पटलं हे जनतेनं या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे। म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण अशा अफवा, अशा चुकीच्या पद्धतीच्या घटना घडवू नये आणि जेणेकरून दोन ठिकाणी वाद निर्माण होतील आणि आपण ज्या पद्धतीने वाद निर्माण करण्याचं काम या शहरामध्ये करतायत, हे शहर अत्यंत चांगल्या सलौक्याचं शहर आहे। या शहरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं गुण्यागोविंदानं लोक राहतात, त्यांना आपण राहू द्या अशीच या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो। आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला परत या ठिकाणी सांगतो की संविधानाचा आपल्या चुकीच्या कामासाठी आपण वापर करू नये आणि जर याच्यानंतर जर आपण संविधानाचा चुकीच्या पद्धतीने जर वापर जर केला तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आंबेडकरी जनता आपल्याला त्याच्या धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, हे या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो। धन्यवाद। श्री शैलेश प्रल्हाद गोंधने राहणार चिखली यांनी नगर परिषद चिखली यांच्याकडून जयस्तंभ चौक ते राऊतवाडी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विषयी काही बॅनर लावण्यासाठी नगरपालिकेकडून परवानगी घेतली होती व त्याप्रमाणे त्यांनी काल काही बॅनर त्या ठिकाणी दुभाजकावर लावलेले होते। दुभाजकावर जे विद्युतचे खांब आहेत त्याच्यावर ते लावण्यात आलेले होते, परंतु आज सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास चिखली शहरातील काही इसमांनी त्या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी यांचा जमावबंदीचा आदेश लागू असताना देखील त्या ठिकाणी येऊन सदरचे जे बॅनर आहेत ते अनधिकृतपणे त्या विद्युत खांबावर चढून विद्युत खांबाचं नुकसान करून तसेच विद्युत खांबावर लावलेले फलक फाडून जाळण्याचा प्रयत्न केला। त्यावरून श्री शैलेश गोंधने यांच्या तक्रारीवरून
चिखली पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 694/2025 प्रमाणे काही ज्ञात व अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्ह्याचा आता पुढील तपास आम्ही करीत आहोत. NTV न्यूज मराठी बुलढाणा.